तर नमस्कार मित्रांनो, युट्यूबवर सगळं स्वागत आहे. तर आज आपण आलो होतो एका ब्लॉग बनवून मित्रांनो. तर तुळशी विवाहाबद्दल आपण बोलत आहोत 2 गोष्टी. तर आपण आपला ब्लॉग चालू करू, स्टार्ट करू मित्रांनो. तर तर आपला बोलायचं मित्रांनो की तुळशी विवाह साजरा का केला जातो ह्या विषयावर आपण चर्चा करूया आणि आपली पूर्णपणे माहिती सांगूया मित्रांनो. तर एक कहाणी आहे मित्रांनो. नवरा बायको असतो त्याला भरपूर देवाची पूजा वगैरे किंवा तुळशी विवाह वगैरे करतो मित्रांनो. त्यांना तुळशी विवाह हा जे असतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सांगतो कांतारा का नाही की मित्रांनो. तर तुळशी विवाह त्याला नवरा बायको असतो, त्याला एक अपत्य होत नसतो, तो लेकरू वगैरे काय नसते. तर मग भरपूर वर्षांत त्याला एक मुलगी होती मित्रांनो. ते सतत ते नवरा बायको तुळशीचं हे करतं मित्रांनो, म्हणजे तुळशीवर पान टाकणे, रोज तुळशी सेवा करणे, पाय पडणे, रोज त्यांचं हे होतं मित्रांनो. त्यांना जास्त तुळशीवरचा त्यांचा विषय जास्त मित्रांनो. मग जेव्हा त्याला मग मुलगी होती भरपूर वर्ष मित्रांनो, त्याचं नाव तुळस होतं, त्या मुलीचं नाव मित्रांनो तुळस होतं. मग ते बघता बघता हळूहळू मोठे होतात मित्रांनो. मायबापाला चिंता होतात ते की आता हे तर नवरा बायको हे म्हणजे एक म्हणजे एक ब्राह्मण किंवा हे आहेत मित्रांनो, ते संन्यासी काय आहेत मित्रांनो, असं का त्यांचं म्हणणं असते. आणि ह्याचं पोट भरू शकणार आणि ह्यानं त्या लेकराचं लग्न काय करणार आहे. मग लोकाला विचारायचं होतं मित्रांनो. तर म्हणून विचार पडतात, आता मुलगी मोठी होतात, आपण लग्नच कसं करावं काय नाही, हुंडा ते ते भरपूर पहिले प्रथा होती मित्रांनो तसं. तर ह्याला विचार पडायचे रोज रोज मित्रांनो. मग एक दिवशी ह्यानं काय केला विचार म्हणून, तो म्हणला मोठी होती मुलगी. मग ह्यानं चल म्हणते आपण जाऊन शेताचं काम आहे म्हणते. कुऱ्हाड घेऊन त्या मुलीला घेऊन जाते म्हणते शेतामध्ये घेऊन जाते पार जंगलामध्ये. मग म्हणते पप्पा आपण कुठं चाललो म्हणते. पण शेताकडे जाणं म्हणते, तुम्ही जंगलाकडे कसं काय येणार म्हणते. चल म्हणते. मग जंगलाकडे जाते आणि मग तिथंच थांब जरा जाऊन तो म्हणते मित्र जाते आणि तिला तिथं सोडून येते मित्रांनो. आहे ना बघते तर म्हणते जंगलामध्ये दिसत पडून म्हणते तर कसं करू म्हणते, जंगलामध्ये सोडून गेले माझ्या पप्पाने म्हणते इथं, आता कसं करू म्हणते, विचार पडते ना मित्र. मग तिथंच एक छोटंसं मंदिर दिसतं, तिथं तिला कवटाळून रडत बसतं मित्रांनो. मग हे बाप जाते घरापर्यंत मित्रांनो चलत. मग मुलीच्या विचारते मुली तुळस कुठे गेली म्हणते. मग मित्रांनो मग तिनं म्हणतंय मी तिथंच जंगलामध्ये सोडून आलो म्हणते तिला तिथं. मग ते असं किती क्रूर बाप आहेस म्हणते, आपल्या मुलीला तू सोडणार असं म्हणते, किती तर हे आहेस म्हणते. मग तिथं मग एक तुळस वगैरे असते म्हणतात. तुळस मग तुळशीला पान टाकतात त्यामध्ये. जेव्हा तिथे माझी मुलगी आहे तिला तो सुखरूप अंदाज ठेवतो म्हणते, मुलीची माय तुळशीला पान टाकून असं म्हणते मित्रांनो. मग ही तुळस काय करते, मग ते तसं एक कवटाळून बसते मित्रांनो. एक देव आपलं माणसाच्या रूपात येऊन त्या मुलीला म्हणतो मित्रांनो की तू काय घाबरू नकोस, मी आहे तुझ्या संरक्षणासाठी, मी आलो आहे, तुला काय लागलं ते मला सांग म्हणतं. याने हे कुठे आहे म्हणते, आता तू इथं राहा म्हणतं बरं म्हणतं. आणि मग आता मला कसं कर म्हणतं त्याच्यामध्ये म्हणतं. मग ते एक मांजर असतं मित्रांनो. मग ते चपली देते मित्रांनो, हे मांजर हे घेऊन त्याच्यापासून दिवसभर तू मला तुझं ह्याच्याबरोबर राहा म्हणते आणि तुझा वर तुला मी देतो म्हणते. मग ह्यानं वरहून ह्यानं वर होतो म्हणून सांगतो मी तुझं, म्हणजे मी वर होतो तुझा, ह्या दिवशी तुला वरहून येतो म्हणते, म्हणजे लग्न करतो म्हणून असं म्हणतं मित्रांनो. देवाच्या तोंडातून निघल्यामुळे ते मग पुढे विचार पडते ना, आता मी तर म्हणलं तुला वर देतो म्हणलं मी, आता तर विचार पडतो मित्रांनो. मग रुक्मिणी देवी आणि हे मग चित्रपती का चिंतित करता महाराज का झालं म्हणते, मी एक संन्यासी मुलीला एका सोडल्या जंगलामध्ये, तिला मी वर देतो म्हणून मी असं केलं म्हणते. मग रुक्मिणीबाई म्हणते की तुम्ही असं कसं करू शकता, एक पत्नी असून दुसऱ्या कसं लग्न कर म्हणते तुम्हाला म्हणते. तुम्ही मी तुमची पत्नी असून मी तुम्हाला कसं दुसरं लग्न कर असं मला म्हणू शकतो म्हणते. तर रुक्मिणी म्हणते की मी तर वचन दिलो म्हणते तिला लग्न करायचं. तर पहा म्हणते तुम्ही असं करू नका म्हणते कोणते काम, की मी जिवंत असताना तुम्हाला असं होऊ देत नाही म्हणते, आणि मी तिला म्हणल्याप्रमाणे मी माझं वचन पूर्ण करणार म्हणते. मग ठेवलं जाते. मग तिची विठ्ठलाची श्रीकृष्णाची जे रूप घेतलेल्या बायको असते जाते म्हणते, आणि तुझ्यापाशी रुक्मिणी श्रीकृष्णाची बायको रुक्मिणी जाते तिच्यापाशी, आणि तिला म्हणतंय जाते त्या झोपडीपाशी मुलीला म्हणते तू कशी आहेस म्हणते मुलगी, का झालं म्हणते. मी कोणा रुक्मिणी आहे म्हणते, मी श्रीकृष्णाची बायको आहे, देवी आहे म्हणते मी, तर माझ्याकडून का झालं म्हणते. माझा पती आहे म्हणते जे तुला इथं सोडून गेला, आणि ते देव आहे म्हणते, तू त्याच्यावर लग्न करायचं का म्हणते. माझा पती आहे, मी असं कदापि होऊ शकत नाही म्हणते.
आणि तुझ्यामुळं आमचं असं व्हायलं. हे नाही म्हणते माझ्यामुळे तुमचं असंच व्हायलं, तर तेव्हा मलाच मध्ये तुझ्यामध्ये जमिनीमध्ये मला तू हे कोण टाक म्हणते, ती मुलगी तुळस मला तुझ्यामुळे सामावून घे म्हणते, माझ्याबद्दलच हे सगळं घडाले म्हणते. आणि मला तू तुझ्या जमिनीमध्ये मला हे घेऊन टाक म्हणते मित्रांनो. तो पण जमीन फाटते आणि त्याला जमिनीमध्ये घेऊन टाकते मित्रांनो. मग श्रीकृष्ण ते पळ झाले तर तो पण ती जमिनीमध्ये गुडपून जाते मित्रांनो. हे का झालं म्हणते, आपल्या दोघांमुळे आज एका मुलीचं हे झालं म्हणते, सर्वनाश झाला म्हणते मित्रांनो. मग तिथं सारं हळू तो एक रोप देते मित्रांनो, तुळस. मग त्या रोपटाला तुळस, मग तीच तुळशीचं रूप घेऊन ते अजून झाड तयार होतं मित्रांनो. मग पाणी वगैरे टाकतात म्हणते, आता ह्यालाच आपण आपलं हेच पश्चात झाला म्हणते. मग मित्रांनो मग तुळशीचे माय होते, मग तुळस कुठं म्हणते, हे का तुमची तुळस ह्या जमिनीमध्ये सामावून गेली आणि हे तुळस होऊन बसले म्हणते, ह्याला पान टाका म्हणते, हे तुमचं प्राचित आहे म्हणते. आता मग म्हणते मी ह्याच्यामध्ये एक श्रीकृष्णाने म्हणले असते म्हणते, मी तुझ्या संग लग्न करेन, हे वचन दिले असते मित्रांनो. तर म्हणते मी हे तुळशीबरोबर मी आज लग्न करणार म्हणते. आणि इकडे वरचं रूप घेऊन मित्रांनो मग त्याला मग काकणं सोळी हे त्याचे त्या तुळशीला टाकतात मित्रांनो. आणि त्याच्याबरोबर श्रीकृष्णाचा विवाह होतो मित्रांनो. अशा प्रकारे श्रीकृष्ण आपलं वचन पूर्ण करतो मित्रांनो. तेव्हापासून तुळशी विवाह प्रारंभ झाला मित्रांनो. तर हा तुळशी विवाह प्रारंभचं हेच प्रत्येक ह्याच्यामध्ये वर्षयुगानुयुगामध्ये हे अशा प्रकारे हे आपला सण साजरा करण्यात येतो मित्रांनो. ह्याच्यामुळे तुळशी विवाह संपन्न होत असतो. तुळशी विवाहाचं हे कारण आहे, ह्याच्यामुळे हे प्रथा चालू झालेली आहे मित्रांनो. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.